नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तो स्वागत आहे तुमचं स्टडी स्पार्क ट्युटोरियल्स मध्ये। तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीचा मराठी या विषयातील धडा दुसरा, बोलतो मराठी याचा स्वाध्याय। चला तर मग सुरू करूयात। तर जे काही आपण आज उत्तरे पाहणार आहोत ती सगळी शॉर्ट राहणार आहेत, त्यामुळे पाठांतरालाही तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही। चला तर मग सुरू करूयात। प्रश्न 1, आकृत्या पूर्ण करा। भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय। उत्तर, योग्य अर्थाचे क्रियापद वापरणे, क्रियापदाशी संबंधित नामाला योग्य प्रत्यय जोडणे। कृती मराठी भाषेची श्रीमंती। उत्तर, मराठी ढंगांचे शब्दप्रयोग, मराठी वाक्यप्रचार। प्रश्न 2, शब्दांची उत्पत्ती शोधण्याचे फायदे लिहा। उत्तर, भाषेतील गंमत जाणून घेता येते, खूप नवीन माहिती मिळते, शब्दांची पाने मुळे किती दूरवर पसरलेली असतात हे कळते, आपल्याकडून भाषिक चुका होत नाहीत, शब्द मनात पक्का रुजतो। प्रश्न 3, पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा। मराठी भाषेची खास शैली। उत्तर, वाक्यप्रचार। मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा। उत्तर, हवा। शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन। उत्तर, शब्दकोश। प्रश्न 4, गटात न बसणारा शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा। ऐट, डौल, रुबाब, चैन। उत्तर, चैन। कपाळ, हस्त, ललाट, भाळ। उत्तर, हस्त। विनोद, नवल, आश्चर्य, विस्मय। उत्तर आहे विनोद। संपत्ती, संपदा, कांता, दौलत। उत्तर, कांता। प्रख्यात, प्रज्ञा, नामांकित, प्रसिद्ध। उत्तर, प्रज्ञा। प्रश्न 5, खालील दिलेल्या अनेक वचनी नामांचे एकवचनी रूप लिहून त्यांचा वापर करून प्रत्येक एक वाक्य तयार करा। रस्ते। उत्तर आहे एकवचनी रूप रस्ता, घाटातला रस्ता खूपच अरुंद आहे। वेळा। उत्तर, एकवचनी रूप वेळ, शाळा भरण्याची वेळ झाली। भिंती। उत्तर, एकवचनी रूप भिंत, समोर दगडाची भिंत आहे। विहीर। उत्तर, एकवचनी रूप विहीर, आमची विहीर खूप खोल आहे। घड्याळे। उत्तर, एकवचनी रूप घड्याळ, सुजयने त्याच्या मित्राला घड्याळ भेट म्हणून दिले। प्रश्न 6, खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा। पसरवलेली खोटी बातमी। उत्तर, अफवा। ज्याला मरण नाही असा। उत्तर, अमर। समाजाची सेवा करणारा। उत्तर, समाजसेवक। संपादन करणारा। उत्तर, संपादक। प्रश्न 7, स्वमत। तुम्ही शहाणे आहात या वाक्यातील शहाणे या शब्दाचा अर्थ छट्टा लिहा। उत्तर, तुम्ही शहाणे आहात या वाक्यातील शहाणे या शब्दाचा अर्थ समजूतदार व हुशार असा होतो। आई जेव्हा मुलाला तू शहाणा आहेस असे म्हणते तेव्हा त्यावेळी शहाणा या शब्दाचा अर्थ प्रेमळपणे समजावणारा, समजूतदार असा असतो। परंतु प्रत्येक वेळी शहाणे म्हणजे समजूतदारच असते असे नाही। कधी कधी एखादा माणूस वारंवार चुका करतो तेव्हा समोरचा उपरोधिक स्वरात म्हणतो तुम्ही शहाणे आहात। अशा वेळी शहाणे या शब्दाचा उलट अर्थ होतो, मूर्ख किंवा हट्टी असा होतो। अशा प्रकारे शहाणे या शब्दाला दोन भिन्न अर्थछट्टा आहेत, एक सकारात्मक म्हणजे समजूतदार, हुशार, आणि दुसरी उपरोधिक म्हणजे नकारात्मक, मूर्ख, हट्टवादी। गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये या लेखिकेच्या मताबाबत तुमचे मत सउदाहरण लिहा। उत्तर, मी 10th मध्ये आहे या वाक्यातून तोच अर्थबोध होतो जो मी 10वीत आहे या वाक्यातून होतो। हे किती छान आहे असे म्हणण्याऐवजी हे किती सुपर आहे असे म्हटले जाते। ज्या ठिकाणी आवश्यकता नसताना परभाषेतले शब्द वापरले तर त्यातून आपल्याला नकळतपणे आपल्या मातृत्व भाषेचा अपमान करत असतो। म्हणून गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये या लेखिकेच्या मताबाबत मी सहमत आहे। लेखिकेने मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दात लिहा। उत्तर, लेखिका म्हणतात, होय, माझी मराठी भाषा खूप श्रीमंत आहे, मला या गोष्टीचा अभिमान वाटतो। विविध ढंगांचे शब्दप्रयोग ही मराठी भाषेची श्रीमंती आहे। वाक्यप्रचार हे मराठी भाषेची खास शैली आहे। मारणे हे एकच क्रियापद गप्पा मारणे, थापा मारणे, पोहताना हातपाय मारणे इत्यादी ठिकाणी विविध प्रकारे वापरले जाते। मराठीतील वाक्यप्रचार ही मराठी भाषेची खास शैली आहे। नुसते पोट या अवयवावर कितीतरी वाक्यप्रचार आहेत। पोटी येणे, जन्म, पोटात येणे, मत्सर। मराठी भाषेने अनेक भाषांमधील शब्द स्वतःच्या हृदयात सामावून घेतले आहेत, म्हणून मराठी भाषा अधिकाधिक श्रीमंत चालली आहे असे लेखिका म्हणतात। तर अशा प्रकारे आपण हा स्वाध्याय पूर्ण केला आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी स्टडी स्पार्क ट्युटोरियल्सला सबस्क्राईब करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।